श्री स्वामी समर्थ. बखर. श्रींचा जन्मकाळ. श्री स्वामी महाराज हे प्रथम मंगळवेढ्यास शके 1760च्या सुमारास आले. ते तेथे कोठून आले याचबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही. तथापि त्यांचे भक्तजनांनी होईल ती खटपट करून माहिती मिळवली. ती अशी: उत्तर हिंदुस्थानात श्री भागीरथीच्या उत्तरेस मोठे अरण्य आहे. तेथे योगी लोक तपश्चर्या करीत असतात. त्या वनात एका वारुळात स्वामी महाराज तपश्चर्या करीत असता एक लाकूडतोड्या लाकडे तोडीत तोडीत महाराजांच्या वारुळाजवळ आला. त्याने कुऱ्हाडीचे घाव वारुळावर केले. ते महाराजांच्या मांडीस लागले. ते पुढे त्यांच्या मांडीवर दिसत असत. लाकूडतोड्याने एका अर्थी जगावर उपकारच केले. असो, तेथून महाराज निघाले ते काशी क्षेत्री जाऊन पूर्वदेशी प्रगट झाले. पुढे महाराज गंगासंगमी जाऊन काही दिवस राहिले. नंतर यतिराज देवलग्रामात जाऊन तेथे त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या. ब्रह्महत्यादी पातके पादुकांच्या दर्शनाने नाहीशी होतात, असा त्या स्थानाचा महिमा आहे. नंतर महाराज मोंगलाईत जाऊन राहिले. तेथे मठ स्थापन करून त्यास 8 गावांची जहागिरी मिळवून शिष्यांकडे मठ सोपवून दिला व महाराज पुढे चालते झाले. त्यावेळी महाराज चंचल भारती या नावाने प्रसिद्ध होते. महाराज अक्कलकोटास आल्यावर मोंगलाईतील संस्थानांपैकी काही बैरागी महाराजांकडे आले होते. त्या मठासंबंधी काही लढथड पडल्यामुळे मूळ संपादक संस्थापक जे स्वामी महाराज अथवा चंचल भारती यांची सही आणावी म्हणजे संस्थानाचे कामाचा निकाल करू, असे सरकारचे म्हणणे होते. परंतु महाराजांनी त्यांस सही दिली नाही. पुढे महाराज रामेश्वरास गेले. तेथून उडपी क्षेत्रास जाऊन पंढरपुरास आले. नंतर मंगळवेढे गावी महाराज प्रसिद्धीस आले. महाराजांचे वय 400-500 वर्षांचे होते असे लोक सांगतात, पण त्यांचे वयासंबंधी खात्रीलायक माहिती मिळाली नाही. ते फार जुनाट पुरुष होते हे मात्र प्रत्येकजण कबूल करी. समाप्त. श्री स्वामी समर्थ. बखर. चंदुलाल दिवाणाची गोष्ट व समर्थांची जन्मपत्रिका. मोंगलाईत राजूर म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी मठ असल्याचे हल्ली कळते. मठास जहागिरी करून देणारे चंदुलाल दिवाण त्यावेळी होते. त्यांची महाराजांच्या चरणी फार भक्ती होती असे दिसते व महाराजही चंदुलालचे शहाणपणास चाहत असत. कारण कोणी सेवेकरी हुशार दिसल्यास महाराज त्यास चंदुलाल या नावाने हाक मारीत. राजूरहून महाराज जोगाईचे आंबे येथे गेले. तेथे एक मोठा डोंगर असून त्यावर दत्त पहाड या नावाची गुहा आहे. त्यात महाराज काही दिवस जाऊन राहिले. ही गुहा केवळ अरण्यात आहे. तेथे मनुष्याची वस्ती नाही. श्री स्वामी त्या स्थळी निराहार वास करून राहिले. पुढे त्या डोंगरावर महाराजांची प्रसिद्धी होऊन गावोगावचे लोक त्यांचे दर्शनास येऊ लागले. त्यावेळी प्रसिद्ध होणे महाराजांच्या इच्छेस न आल्यामुळे महाराज तेथून पंढरपुरास आले. तेथून मंगळवेढ्यास आले. तेथे 12 वर्षे होते. राजश्री नाना रेखी यांनी महाराजांची पत्रिका केली आहे. हे फार चांगले ज्योतिषी आहेत. ती पत्रिका घेऊन नाना रेखी अक्कलकोटास गेले व त्यांनी श्री स्वामीचरणी अर्पण केली. तिचा इत्यर्थ समर्थांचा अवतार शके 1071 चैत्र शुद्ध द्वितीया रोज गुरुवार, अश्विनी नक्षत्र, प्रीतियोग, प्रातःकाळी 2 घटका दिवसास, मेष लग्नी, हस्तिनापुराहून 12 कोसावर छेली खेडेगावी वाडाच्या झाडाखाली गणपती मूर्ती सानिध्यात झाला. महाराजांचा भक्त रामसिंग हा गोट्या खेळत असता त्याचवर गोटीचा डाव आल्यामुळे समर्थांची 8 वर्षांची मूर्ती धरणीतून प्रकट झाली. स्वामीसूत म्हणून मुंबईस उत्तम भक्त होऊन गेले. जातीचे शूद्र असून एकनिष्ठ भक्तीने महाराजांची कृपा संपादन करून मुंबईस कांदेवाडीत त्यांनी समर्थांचा मठ स्थापन केला आहे. महाराजांचे जन्मसंबंधाने या भक्ताचे मत याप्रमाणे आहे. महाराजांची लीला अगम्य होती. त्यांचे संबंधाने विचित्र गोष्ट सांगितली तरी त्यास ती शोभा देत असे. ज्यांनी त्यास स्वतः पाहिले ते कबूल करतीलच. महाराजांचे ज्यास दैवयोगाने दर्शन झाले आहे त्यासच महाराजांच्या वैभवाची थोरवी ध्यानात येईल. समाप्त. श्री स्वामी समर्थ. बखर. एका बॅरिस्टराची भेट. अक्कलकोटास एक वेळ अशी गोष्ट झाली की कलकत्त्याहून एक गोरा बॅरिस्टर व एक पारशी गृहस्थ आपले कामास मुंबईस आले होते. ते महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास आले.
त्यांना बरेच प्रश्न महाराजांस करावयाचे होते. दर्शन घेऊन खाली बसले आणि श्रींचे तोंडाकडे पाहिले. त्यांच्या तोंडाकडे पाहून ते दोघे दिपून गेले आणि एकच काय तो प्रश्न केला, तो असा, आपण कोठील? त्यावर श्रींनी उत्तर दिले, ते असे की आम्ही प्रथम कर्दळी वनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. बंगाल देश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. नंतर गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार, केदारेश्वर, गंगोत्री, बद्रीनारायण, द्वारका, अयोध्या वगैरे हजारो तीर्थे पाहून गोदा तटाकास आलो. मग हैदराबाद, मंगळवेढ्यास बरीच वर्षे होतो. मग पंढरपूर, बेगमपुरा व मोहोळास आलो. तेथे काही दिवस राहून अक्कलकोटास आलो. तो येथेच आहे, असे साहेबास सांगितले. गुरुचरित्रातील 51व्या अध्यायातील गोष्टीस आणि या गोष्टीस मेळ बसतो. श्री स्वामी समर्थांचे चरित्र संस्कृतात महादेव शास्त्री यांनी श्लोकबद्ध लिहिले आहे. ओवीबद्ध सखाराम बाळकृष्ण सरनाईक चांभळीकर यांनी लिहिले आहे व गद्यात मुंबईकर नारायण हरी भागवत यांनी लिहिले आहे. असो, एक वेळ काही गाणगापूरचे पुजारी अक्कलकोटास आले होते. दर्शन घेऊन जवळ बसले असता समर्थांनी प्रश्न केला, तुमचे देवाचे नाव काय? ते म्हणाले, आमचे देवास श्री नृसिंह सरस्वती म्हणतात. हे ऐकून समर्थ म्हणाले, माझे नाव नृसिंह भान आहे बरे. स्वामी सूत म्हणून परम भक्त होते. त्यांनीही समर्थांचा अवतार अभंग रूपाने वर्णन केलेला आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा निर्गुण कटाक्ष असून ते श्रींस अवतारी समजत.